एव्हरीवन, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग बऱ्याचदा आपल्याला जो काही कुर्ती असते तर त्याला म्हणजे रेडीमेड कुर्तीला स्लीव्स कशी लावायची हे समजतच नाही। आणि काय होतं की ज्यावेळेस आपण रेडीमेड कुर्ती रेडीमेड टॉप घेतो तर त्याच्या इथे शोल्डरला पाइपिंग असते आणि मग आपण रेग्युलर जसं ब्लाउज किंवा ड्रेस शिवताना बाही लावतो तर तसं जर का बाही जोडली तर होतं काय की आपली ती पाइपिंग आतमध्ये फोल्ड होते आणि टॉपचं कुर्तीचं जे काही लुक असतं तर ते सगळं जातं। सो तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या पद्धतीने बाहीची कटिंग करावी, स्टिचिंग करावी तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपली ही जी काही पाइपिंग आहे बॉर्डरची, शोल्डरच्या बॉर्डरची, तर ती सुद्धा वरती राहील आणि स्लीव सुद्धा एकदम प्रॉपर अशी लागली जाईल। त्याचबरोबर रेडीमेड जो काही कुर्ती असते तर त्याचा मुंडा हा आपल्या रेग्युलर कटिंगपेक्षा वेगवेगळा असतो, ब्रँडनुसार वेगवेगळा मुंडा असतो आणि अशा वेळेस मग आपल्याला बाही कशी कट करावी तर हे सुद्धा समजत नाही। तर आज मी तुम्हाला रेडीमेड कुर्तीला किती 2-3 स्टेप असतात तर त्या फॉलो करत कशा पद्धतीने बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करावी हे सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्या कुर्तीचं लुकही जाणार नाही, याची सुद्धा कशा पद्धतीने काळजी घ्यायची हे देखील सांगणार आहे, ठीक आहे। तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून रेडीमेड कुर्ती, रेडीमेड टॉपला एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी टाइममध्ये परफेक्ट फिटिंग सहित बाही सहजच कटिंग आणि स्टिचिंग करता येईल, ठीक आहे। चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडे जरी कस्टमर येत असेल किंवा तुमचा स्वतःचा जरी टॉप असेल तरी सुद्धा त्याला परफेक्ट अशा स्लीव्स लावणं तुम्हाला खूपच सोपं जाईल, ठीक आहे। चला तर आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकतात हा टॉप आहे, ॲक्च्युली टॉप म्हणण्यापेक्षा ही कुर्ती आहे, ते सुद्धा रेडीमेड कुर्ती आहे। तर मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवते। इथे बघितलं लक्षात येईल कलर कॉम्बिनेशन ॲक्च्युली खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर हा स्लीवलेस आहे। आता बऱ्याचदा काय होतं की स्लीवलेस ब्लाऊजला स्लीव्ज कशा लावायच्या हे समजत नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस रेडीमेड टॉप असतो आणि ह्या पद्धतीचे साईडला पाइपिंग असते तर अशा वेळेस आपल्याला बाही कशी लावावी समजत नाही, कारण की आपण रेग्युलर बाहीसारखी जर लावली, ब्लाऊजला लावतो किंवा ड्रेस कटिंग स्टिचिंग करताना लावतो तर ही पाइपिंग त्यामध्ये आतमध्ये फोल्ड होईल आणि ती व्यवस्थित दिसणार नाही। सो अशा वेळेस काय करायचं तर ते आज आपण बघणार आहोत। तर बघा सगळ्यात आधी मी इथे जी काही स्लीव्ज दिलेल्या आहेत तर त्या इथे काढून घेते। तुम्हाला माहीत आहे की टॉपच्या आतल्या साईडने म्हणजेच कुर्तीच्या आतल्या साईडने आपल्याला स्लीव्ज दिलेल्या असतात। तर सगळ्यात पहिले ह्या स्लीव्ज कशा आहेत म्हणजे किती कपडा दिलेला आहे, केवढी बसते, काही काही असतात कोपऱ्यापर्यंत असतात। आता ही इथे छोटीच आहे, छोटीशी स्लीव्ज होणार आहे आणि आता मला 3 ते 3.5 इंचाची बाही इथे कटिंग करायची आहे। तर बघा इथे 2 पार्ट दिलेले आहे, म्हणजे 2 बाहीसाठी 2 वेगवेगळे त्यांनी इथे कटिंग केलेले कपड्याचे तुकडे दिलेले आहेत बाहीसाठी। तर मग ते मी एकामेकामध्ये ह्या पद्धतीने ठेवून घेते आधी, म्हणजे कसं ना दोन्ही पण स्लीव्ज आपल्या सोबतच कटिंग होतील। फक्त एकदा सरळ आणि उलटं कसं आहे तर ते मी एकदा चेक करते आणि मग त्यानंतर आपण कटिंग करूयात। तर नक्कीच आता तुमच्या म्हणजे तुम्हालाही बऱ्याच जणांना प्रश्न असतो की रेडीमेड कुर्तीला कशा पद्धतीने स्लीव्ज लावावीत आणि मी म्हटलं की बॉर्डरला जर पाइपिंग असेल तर सुचतच नाही आणि किती कपडा आहे त्यामध्ये कसं ॲडजस्ट करायचं हेही समजत नाही। तर बघा आता ह्या पद्धतीने मी जे काही 2 पार्ट होते तर ते एकमेकात ठेवून घेतलेले आहे आणि आता आपण इथे बाहीची मार्किंग करून घेऊयात। तर बघा खालच्या साईडचा कपडा शक्यतो सरळ आहे, ठीक आहे, थोडाफार आपण नंतर इथे कटिंग करू शकतो आणि इथे आता 9-9.5 येते, बट ठीक आहे, जेवढं आहे ना तेवढंच मी इथे ठेवते। जर का एक्स्ट्रा असेल तर नंतर कटिंग करता येईल आणि 1 इंच आपल्याला ॲक्च्युली फोल्डिंगसाठी लागणार आहे, कारण खालच्या साईडने आपल्याला बाहीला आपण जसं फोल्ड करतो तसं करायचं आहे। सो ते आणि वरती तुमची जेवढी बाही असेल तेवढ्याची तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर टोटल तरी मी बघा इथे 4.5 मार्किंग करते। बघूया 3-3.25 इंचाची इथे बाही रेडी होईल, ठीक आहे। तर आता बघा 30 मार्किंग मी इकडच्या साईडला सुद्धा सेम करून घेतलेली आहे 4.5 इंचाची आणि त्यानंतर इथे ह्या पद्धतीने स्केलच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करून आपण जसं बाही कटिंग करताना बॉक्स काढतो तसं काढायचं। इथे कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंचाची आणि त्यानंतर आपल्याला 1 इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे बघा। त्याचबरोबर इथे सुद्धा 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा कॅप हाईटच्या लाईनमध्ये आतल्या साईडने। त्यानंतर आता हे 2 पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने, ठीक आहे। आता बघा हा कपडा वेगळा आहे, चॉक थोडा डार्क होत नाही पण समजून घ्या, मी सांगण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर याचं निम्म म्हणजे 4, पुन्हा त्याचं निम्म 2-2 इंच, अर्धा इंच इथे वरती आणि इकडच्या इथे खाली अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर
आपण रेग्युलर जसं बाहीचा शेप देतो सेम त्याच पद्धतीने मी दिलेला आहे बघा, अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली. ठीक आहे. आता खालीसुद्धा 1 इंच आहे, तर ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता बघा आपण मार्किंग तर झालेली आहे, कटिंग करायची आहे आपल्याला. तर ह्या लाईनपासून बघा तिरकं इथपर्यंत करायचं आहे, 1 इंच इथपर्यंत सरळ, त्यानंतर स्ट्रेट लाईन. लक्षात राहू द्या खालचा कर्व करायचा नाही आहे, पण इथून वरचा कर्वला कट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली थोडंफार किंचित वर खाली असेल, धागे वगैरे असतील तर ते कट करून आपल्याला इथे सेम करून घ्यायचे आहे. आणि आता हे सेम झाल्यानंतर ही जी काही बाही आहे तर ही आपल्याला इथे सरळ करून घ्यायची आहे आणि जो काही पुढचा कर आहे तर तो कट करायचा आहे. म्हणजेच जो हे बघा खालच्या साईडने असतो खोल तर तो पुढचा असतो आणि जो वरून असतो तर तो बॅक साईडचा असतो. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने मग मी हे कट करून घेतलं आणि परफेक्ट मापाची बाही इथे आपली कटिंग झालेली आहे. आता आपण इथे स्टिचिंगला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात आधी एक बाही इकडे आणि दुसरी दुसऱ्या साईडला ठेवायची, म्हणजे दोन्हीसुद्धा आपल्या सोबतच परफेक्ट रेडी होतील. या पद्धतीने फोल्ड करून खालच्या साईडला आता आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना व्यवस्थित एकसारखं फोल्ड करायचं आहे, कारण की ह्या बाहीला कुठेही आपण अस्तर वगैरे लावलेलं नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लावू शकतात, बट मला काही गरज वाटत नाही, त्यामुळे मग मी इथे काही लावलेलं नाही आहे. आणि व्यवस्थित एकसारखं प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड करत आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या बाहीलासुद्धा इथे टीप मारून घेऊयात, कारण की काय होतं की एक एक बाही करत गेलं की बऱ्याचदा आपल्याला उलटं सरळ समजत नाही आणि आपल्या दोन्ही बाही एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो दोन्ही पण स्लीव्ज सोबतच रेडी करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर बघा मग दुसऱ्या बाहीलासुद्धा आपण इथे खालच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे, ते सुद्धा एकदम छान अशा प्रॉपर फिनिशिंग सहित. ओके. आता इथे आपल्या दोन्ही पण स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत. आपण पुन्हा एकदा चेक करूयात की दोन्ही व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या आहेत की नाही. बघा ही इकडच्या साईडचा खोलगट भाग आलेला आहे पुढे आणि ही इकडच्या साईडचा. ठीक आहे. आता आपल्या ह्या दोन्ही पण स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत. तर आता आपल्याला ह्या स्लीव्ज टॉपला म्हणजेच आपल्या रेडीमेड कुर्तीला कशा लावायच्या तर ते सांगते. त्याआधी आपण बाही लांबीची मार्किंग करून घेऊयात. तर बघा इथे मी 3.25 मार्किंग केली आणि अर्धा इंच मार्जिन पकडून आपण ही बाही इथे जोडून घेणार आहोत. इथे सुद्धा बघा 3.25 मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा ही जी कुर्ती आहे ना ती आपल्याला इथे मुंड्याच्या साईडला जिथे फिटिंग आहे ना ते तिथे आधी ओपन करावी लागते, तरच आपल्याला बाही प्रॉपर लावता येते आणि नंतर फिटिंगसुद्धा करता येते. सो त्यामुळे मी स्टिच ओपनरच्या सहाय्याने तिथे जिथे जॉईंट आहे ना तर ते थोडंसं ओपन करून घेते. बघा तर तुम्हीसुद्धा थोडंसं ओपन करायचं आहे. किती करायचं आहे तर ते तुम्हाला मी आता पुढे दाखवतेच, पण बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित हळूहळू करायचं आहे. कपडा वगैरे फाटणार नाही याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा इकडे बऱ्यापैकी ओपन झालेलं आहे, पण अजून मी थोडंसं करते, म्हणजे मग हे बघा एवढं. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे ओपन करून घेऊयात. तर तिथेसुद्धा बघा कसं असतं स्टार्टिंगला थोडंसं लॉक असतं, त्यामुळे ते जरासं ओपन करायला आपल्याला त्रास होतो. डबल टिक मारलेली असते ना त्यामुळे. पण स्टिच ओपनर शक्यतो यूज करायचं म्हणजे कपडा आपला खराब होत नाही. आणि बघा मग मी इथून व्यवस्थित ते काढण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. दोन्ही साईडचा तो ओपन झालेला आहे. आता आपण स्लीव्ज लावायला सुरुवात करूयात. ठीक आहे. धागे वगैरे मी काढून घेतलेले आहे. आणि आता बघा आपल्याला जी काही बाही आहे ना तर ती म्हणजे मुंड्याला जो काही आपली पायपिंग रेड कलरची केलेली आहे तर ती वरती दिसली पाहिजे. यासाठी मग काय करायचं, ही जी काही बाही आहे ही आपल्याला सरळ पकडून लावायची असते. बऱ्याचदा आपण बाही उलटी ठेवत असतो आणि मेन फॅब्रिक म्हणजे जो ज्याला बाही लावतो ते सरळ ठेवत असतो, पण मग ती पायपिंग दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला ही बाही या पद्धतीने आतमध्ये टाकत व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवत जोडून घ्यावं लागणार आहे. आता ही बाही बऱ्यापैकी मोठी दिसते मला, बट ठीक आहे. मी म्हटलं होतं की आपण जेवढा कपडा दिला होता त्यामध्ये डायरेक्ट बाही कटिंग केलेली आहे, कुठेही काहीही कट केलं नव्हतं. पण आता बघा एक्स्ट्रा होती, सो मी एवढं अर्धा इंच एवढं कट केलं. सेम इकडचं सुद्धा बघा आता दुसऱ्या बाहीचं पण मी इथे कट करून घेतलं. ठीक आहे. आता बरोबर सेंटर मॅच करायचं आहे, खोलगट भाग पुढे घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपण चेक करूयात. तरी थोडीशी एक्स्ट्रा आहे, बट ठीक आहे मी राहून देते, नंतर फिटिंग केल्यानंतर आपण ते एक्स्ट्राची कट करू शकतो. आणि ह्या पद्धतीने बरोबर एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारायची आहे. तर बघा ऑलरेडी कुर्तीजला साईडने टीप मारलेली असते, तर बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे टीप मारायची आहे. म्हणजे अर्धा इंच किंवा पाव इंच किंवा टेपची 3 इंच एवढी लाईन पकडत व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं की खालून बाही आपल्या शिलाईमध्ये येतच नाही, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ते पकडायचं आहे. ठीक आहे. तर बघा मग मी इथे व्यवस्थित जसा जसा कर आहे ना आपल्या बाहीचा तसंच एकसारखं मार्जिन पकडत पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. सो मी सुद्धा अतिशय व्यवस्थित सावकाश मारते, कारण की आपल्याला आतला खालचा अंदाज येत नसतो त्यामुळे. ठीक आहे. तर बघा प्रॉपर असं आपण इथे ही बाही जोडून घेतलेली आहे. तुम्हाला मी एकदा सरळ करून दाखवते.
ठीक आहे. तर जे एक्स्ट्राचं आहे तर ते आपण नंतर कट करूयात, आधी आपण इथे चेक करूयात. तर बरोबर लागली गेली. त्यानंतर आता काय करायचं की पायपिंग शेजारून सुद्धा एक टीप मारून घेऊयात, म्हणजे 2 टिपा होतील आणि बाही एकदम पॅक आपली लागली पण जाईल आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. नाही तर काय होईल की ते पायपिंगचा पार्ट जॉईंट नसणार आणि तो वरती तरंगणार, मग प्रॉपर असं दिसणार नाही. सो त्यामुळे मग एकदम पायपिंग जवळून एक टीप मारून घ्यायची, म्हणजे बाहीसुद्धा डबल टिपने व्यवस्थित पॅक होईल. आणि त्याच्या आधी आपण थोडंसं अलीकडनं टीप मारलेली आहे एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर बघा प्रॉपर अशी परफेक्ट आपण ही बाही इथे लावून घेतलेली आहे, हे बघा. ठीक आहे. आता जी काही थोडीफार एक्स्ट्राची असेल तर ती इथे आपण कट करून घेऊयात. ओके. हे बघा एकदम छान फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा इथे लावून घेऊयात. बरोबर बघा मी आतमध्ये टाकलेली आहे. म्हणजे हाच डिफरन्स आहे की कुर्तीजला बाही कशी लावायची. कारण रेग्युलर आपण काय करतो, ब्लाऊज असो किंवा आपला आपण ड्रेस टॉप कटिंग स्टिचिंग करतो त्यावेळेस हा पार्ट जो असतो ना तर तो सरळ ठेवतो आणि त्यावर बाही उलटी ठेवून सरळ टीप मारून घेतो असतो. पण इथे तसं नसतं करायचं. दोन्ही पण आपल्याला सरळच ठेवायचं असतं आणि बाही आतमध्ये फोल्ड करायची असते. जो काही आपला आर्म होल आहे ना त्याच्या, म्हणजे पायपिंग बरोबर वरती येईल आणि मग बाहीला छान अशी बॉर्डर पण दिसेल आणि त्यामुळे लुकसुद्धा छान येतं. आणि बऱ्याचशा रेडीमेड कुर्तीजला तशी पायपिंग असतेच. सो त्यामुळेच म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, जेणेकरून तुम्हालासुद्धा अंदाज येईल की कशा पद्धतीने बाही लावली गेली पाहिजे. तर बघा मी त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही लावून घेतली. मी म्हटलं की अर्धा इंच किंवा 3 लाईन किंवा 2 लाईन एवढं मार्जिन पकडून आपण टीप मारतो आणि मग पुन्हा पायपिंग शेजारून एक टीप मारायची, म्हणजे बाही व्यवस्थित पॅक होते आणि तो आर्महोलचा पार्ट असा वरती तरंगत पण नाही, म्हणजे शोल्डरचा वगैरे, म्हणजे बाही आणि ते व्यवस्थित मॅच व्हावं यासाठी मग अजून एक टीप मारून घ्यायची. तर बघा मग मी प्रॉपर असं व्यवस्थित ते टीप मारून घेते. फक्त मॅचिंग दोरा वगैरे यूज करायचं म्हणजे फिनिशिंग छान येते. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे हे जोडून घेतलेलं आहे. ओके. आता मग एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेते. आता बघा फायनली दोन्ही साईडच्या स्लीव्ज व्यवस्थित डबल टिप देऊन पॅक झालेल्या आहे. फिनिशिंगसुद्धा प्रॉपर अशी आलेली आहे बघा, कुठेही काही तरंगतसुद्धा नाही आहे. आता आपल्याला टाकायची आहे फिटिंगची लाईन. तर बघा मी इथे हा टॉप उलटा करून घेतला आणि जेवढा दंडघेर असेल ना त्याची तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित काटोकाट सरळ पकडायचं आहे, व्यवस्थित प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे बघा इथे. आणि आता त्यानंतर आपण टेपच्या साहाय्याने दंडघेर जेवढा असेल तर त्याच्या निम्म्याची मार्किंग करायची आहे. तर बघा मग ॲक्च्युली इथे ना जसं आपलं नाही का बेगा स्लीव्ज असते ना तसं लुझिंगमध्ये हवं आहे, त्यामुळे मग मी ते 6.5ला मार्किंग करते. नाहीतर साईजनुसार त्याची फिटिंग एवढी नाही आहे. ठीक आहे. पण मग थोडंसं असं लूज हवी आहे, ओपन वरती तरंगते ना अशी थोडीशी मेगा स्लीवसारखी तशी. ठीक आहे. मुंड्याची पण मार्किंग केली 7.5 आहे, म्हणजे पूर्ण मुंडा जो होता तो 15 आहे, तर 15च्या निम्म घेत असतो. तर ह्या पद्धतीने मग 7.5ला दोन्ही साईडनी मार्किंग करून घ्यायची. आणि आता दंडघेरचा पॉईंट आणि मुंड्याचा पॉईंट व्यवस्थित आपल्याला इथे जॉईन करायचं. आता बघा इथे स्टार्टिंगला मी लॉक केलं आणि बरोबर मग खाली जी काही ॲक्च्युली जास्त नाही, फक्त अर्धा इंच एवढंच मार्जिन ठेवत आपल्याला इथे फिटिंग टाकायची होती, त्यामुळे मग मी इथे तुम्हाला फिटिंग शेअर केलेली नाही आहे. सो त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे. किंवा एक केलेलासुद्धा आहे मी. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, सो तुम्ही बघू शकता. सेम त्याच पद्धतीने बघा इकडनंसुद्धा जी मार्किंग होती तर तिथे व्यवस्थित लॉक करायचं आहे. आणि जी काही मुंड्याची मार्किंग आहे ना तर तिथेसुद्धा प्रॉपर आपल्याला बघा ह्या पद्धतीने मॅच करत व्यवस्थित थोडंसंच फक्त अर्धा इंचापेक्षा सुद्धा कमी म्हटलं तरी चालेल. आणि अशा पद्धतीने आपण आता इथे लाईन टाकून घेतलेली आहे. ॲक्च्युली तुमच्या इथे लक्षात येईल की आपलं लाईन एकदम सरळ आलेली आहे, म्हणजे स्लीवची मुंड्याची वगैरे. ठीक आहे. आणि आता ही कुर्ती मी तुम्हाला सरळ करून दाखवते. तर फिटिंग पण प्रॉपर आलेली आहे आणि आता स्लीवसुद्धा एकदम छान अशा परफेक्ट अशी लागले गेलेली आहे. मी तुम्हाला एकदा व्यवस्थित जवळूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हालासुद्धा थोडीशी आयडिया येईल. हे बघा एकदम छान अशी प्रॉपर फिनिशिंगसहित इथे बाही आपली लागली गेलेली आहे. थोडी लुझिंगमध्ये हवी होती, सो त्याच पद्धतीने आपण इथे रेडीसुद्धा केलेली आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली रेडीमेड कुर्तीला पायपिंग असेल तर कशा पद्धतीने बाही लावावी, कशा पद्धतीने कटिंग करावी, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी बाही लावता यावी. फिटिंगसुद्धा एकदम प्रॉपर आलेली आहे आणि मेगा स्लीवसारखी आपण याची फिटिंग टाकलेली आहे. कटिंगसुद्धा तशीच केली, म्हणजे 3-3.25 इंचाचीच आपली ही बाही आहे. ठीक आहे. सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की रेडीमेड कुर्तीला बाही कशी लावावी. आणि बघा आता बॉर्डर पण खूप छान आलेली आहे, त्यामुळे तर अजूनच सुंदर असं
दिसते कुर्ती, ठीक आहे. सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जरी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. बाय बाय.